मागील भागामध्ये आपण बघितले कोणाला काही कळलं नाही, पण योगेशला मात्र आपली चोरी पकडली गेली असं मनातून वाटलं. बोलता बोलता सगळे बाहेर पडले. ऋतिकाने त्याला बाय केलं आणि ते निघून गेले. आता पुढे सगळे घरी आले. 3 वाजून गेले होते. श्रेया आणि योगिता 5 वाजता योगेशच्या मामांच्या घरी जाणार होत्या. मामींनी सगळ्यांना पाणी दिलं आणि सगळ्यांनी जाऊन फ्रेश होऊन आराम करा असं सांगून त्या त्यांच्या कामाला लागल्या. आज आमची ऋतिका खूपच खुश आहे. श्रेया वहिनी म्हणून पसंत आहे वाटतं तुला, जयवंत ऋतिकाला बोलले. नाही हो बाबा, योगिता किती छान आहे बघितलं का. आमची लगेच मैत्री पण झाली. खूप जुन्या मैत्रिणी असल्यासारखं मला सगळं दाखवत होती. इतक्या साफ मनाची आहे ना ती. तिला भेटून आनंद झाला. आमची मैत्री पण झाली. आणि तुम्हाला माहिती आहे ती मल्टी टॅलेंटेड आहे. आर्ट्सला आहे पण इंग्लिश मस्त बोलते. तेवढं तर दादालाही येत नाही, योगेशकडे बघून म्हणाली. पण त्याला राग नाही आला, कारण त्याला जी आवडते तिची स्तुती सुरू होती ना. आणि बाबा, तुम्हाला माहिती आहे ती ना MPSCचा अभ्यास करते. तिला कोणताही प्रश्न विचारा, त्याचं उत्तर येतं तिला. आणि माहिती आहे ती ना खेड्यात राहून पण मॉडर्न कपडे वेअर करते. आपल्यासारख्या त्यांच्याकडे प्रत्येकाची वेगळी रूम नाही आहे, पण जे आहे ना ते खूप छान आणि नीटनेटकं आहे. बघितलं ना तुम्ही, आपण अचानक तिकडे गेलो तर घरी कसला गोंधळ नाही. त्यांच्या गच्चीवर त्यांनी छोटासा बगीचा फुलवला आहे. पण काय मेंटेन केला आहे माहिती आहे, मस्तच. नाहीतर आपला बगीचा मोठा असून काय उपयोग, तो नीट मेंटेन नाही आहे. आणि तुम्ही चहा पिला ना, किती मस्त होता. आत्ता मला कळलं की मामा का चहाच्या मागे लागलेला. तिला सगळे पदार्थ बनवता येतात. तीही माझ्याच वयाची, पण मला काहीच येत नाही, ऋतिका म्हणाली. वहिनी आली की शिकवेल ना माझ्या बाळाला. तू शिकून घे ना तिच्याकडून, नाहीतर कुकिंग क्लासेस आहेतच, जयवंत म्हणाले. बाबा, आपण ना दादाला योगितासारखी मुलगी आणूयात, म्हणजे माझी तिची गट्टी जमेल ना. योगिताला ना आता लग्न करायचं नाही आहे. तिची खूप स्वप्न आहेत ना. नाहीतर मामाला बोलले असते तिलाच माझी वहिनी कर. ती श्रेया नाही आवडली मला, ऋतिका नाक मुरडत बोलली. ऋतिका, काय बोलतेस? असं पहिल्याच भेटीत कोणाबद्दल मत बनवू नये बाळा. तू तिच्याशी नीट बोलली नाहीस ना, म्हणून ती कशी आहे कळलं नाही तुला. हळूहळू समजेल. आता जाऊन आराम कर, असं बोलून जयवंत आराम करायला निघून गेले. ऋतिकाही आराम करायला निघाली. ऋतिका थांब ना, योगेश म्हणाला. का रे दादा? ती, अगं ते तू मगाशी इतक्या गप्पा मारत होतीस तिच्याशी, परत तुझं बोलणं तर होईल का? उगाच आपलं कोणाशीही गप्पा ठोकायच्या, योगेश खालचावर तिरका करत बोलला. ए हॅलो, तू गप्प बस. तुला माहीत नाही आहे, आम्ही आता इथून पुढे एकमेकींशी बोलणार आहोत. आमचं कॉलेज एकच आहे. आम्ही आठवड्यातून एकदा भेटायचं ठरवलं आहे. आणि मी तिचा नंबर पण घेतला आहे. तसंही हे मी तुला का सांगते, तू तिचा विचार कर जी तुला दुपारी भेटायला येणार आहे. आणि एक माझं सजेशन मला असं वाटतं की ती श्रेया इच्छा नसताना समोर उभी होती. आणि बाबा काही म्हणाले तरी मी तुला सांगते की मला ती वहिनी म्हणून नको आहे. ती काय नीट समजून घेईल असं वाटत नाही. थोडी रागीट वाटली, ऋतिका म्हणाली. पण मला पसंत आहे की. तुझं काय? तुला लग्न करायचं आहे तिच्याशी, नाही ना? आणि ती आली तर काय होईल? जास्तीत जास्त तुमचे थोडे खटके उडतील ना. मग तुझं मला लवकर लग्न करता येईल. म्हणजे हे जे सारखं माझ्या मागे लागलेली असतेस ना, ते कमी होईल. मांजर कुठली. आज कोण भेटलं काय? हिचं तर तोंडच बंद नाही. किती बडबडते. जा झोप आणि तुझा मोबाईल देऊन जा, योगेश. नाही देणार, ऋतिका म्हणाली. ठीक आहे, तुझा रिचार्ज आणि पॉकेट मनी बंद. आणि नेक्स्टपासून तुझ्या कॉलेजमध्ये बोलावल्यावर मी येणार नाही. बाबांना घेऊन जा. आणि आता सांगणार पण आहे, तू यावेळी 4 विषयांमध्ये काठावर पास आहेस. आणि हे पण सांगेन की तू नको ती कारणं देऊन कॉलेज मिस करते, योगेश म्हणाला. दादा, असं करणार? ती, हो असंच करणार, योगेश. घे मोबाईल, ऋतिका रागात म्हणाली. गुड गर्ल, जा आता आराम कर, योगेश म्हणाला. ती गेली तसं त्याने तिचं व्हॉट्सअप ओपन केलं आणि योगिताचं नाव सर्च केलं, पण कुठेच नाव नव्हतं. मग त्याने कॉन्टॅक्ट लिस्ट चेक केली. त्यात नाव होतं न्यू फ्रेंड योगिता. त्याने परत व्हॉट्सअपवर जाऊन चेक केलं तेव्हा पाठीमागून येऊन मामा म्हणाले. स्पर्धा परीक्षा अभ्यास करते ती, म्हणजे सोशल मीडियापासून लांब असणार ना. इथे शोध, अजून कुठे शोध, नाही भेटणार तुला. ते मामा, ते अडखळत योगेश बोलला. योगेश, आपण नंतर बोलू, आराम कर, थोडं गंभीर होऊन मामा बोलले. त्याला काही सुचेना. तो तसाच रूममध्ये जाऊन झोपला. सकाळी वेळाने उठल्यामुळे त्याच्या अंगातून आळस जात नव्हता, त्यामुळे त्याला झोप लागली. 4:30ला ऋतिकाने त्याला उठवले. फ्रेश होऊन तो आवरून बसला आता. तो अगदी साध्या पद्धतीने होता. टी शर्ट आणि नाईट पॅन्ट, पण त्याच्या मेंटेन बॉडीला छान दिसत होता.
त्याला आता फक्त कधी 5 वाजतात असे झाले होते. त्याला एक कॉल आला म्हणून तो वरती बाल्कनीत गेला होता. कॉलवर बोलता बोलता त्याचं लक्ष रोडवरती गेलं. त्या दोघी इकडेच येत होत्या. त्यांच्या बोलण्यावरून वाटत होतं की काहीतरी सिक्रेट सुरू आहे. त्याचं लक्ष तर योगिताकडेच होतं. क्लचने केस वरती टांगले होते. अंगात घरी घालायचा स्लीवलेस शॉर्ट, ब्ल्यू टॉप आणि क्रीम कलरवर ब्ल्यू कलरची डिझाईन असणारी प्लाझो. डोळ्यांवर केसांची येणारी बड, जी केस क्लच करताना राहिली होती किंवा तिने मुद्दाम काढली होती. विदाऊट मेकअप, फक्त टिकली होती कपाळावर. तिचं नैसर्गिक सौंदर्य पाहून त्याने नंतर कॉल करतो असं बोलून तिला पाहण्यासाठी गडबडीत खाली आला. ती आत आली. श्रेयाला सोफ्यावर बसवून ती हातातून आणलेला डब्बा घेऊन किचनमध्ये गेली. काकी काय करताय? योगिता योगेशच्या मामेला बोलली. अगं कधी आलीस? ये ना. श्रेया कुठे आहे? काकी, ती बाहेर आहे. हा डब्बा दुपारी विसरून आलात. बरं झालं बाई घेऊन आलीस. योगेशसाठीच हवे होते लाडू. म्हणलं तू छान बनवते तर तुझ्याकडून करून घेईन आणि तुझ्या काकाला काहीही करून घाल. एकच वाक्य, योगितासारखं तुला जमत नाही. म्हणलं सून करून आणा तिला. काकी, काही काय काकी? योगिता थोडी लाजत बोलली. अगं खरंच अर्णव लहान आहे म्हणून, नाहीतर तुझे काका काय तुला सून न करता थांबले नसते. काकी, काकी बास ना आता. द्या काही करायचं असेल तर मला, मी देते करून. तसंही ती दोघं एकमेकांशी बोलणार आहेत ना, तर मला थोडा वेळ आहे. मी तुम्हाला हेल्प करते, योगिता म्हणाली. काय योगिता बाळा, काय करतेस? योगिता जेवण बनवणार असेल तर मी आज जादा जेवणार, आधीच सांगतो. दुधाच्या किटल्या ठेवत संभाजी म्हणाली. योगिता, मी काय म्हणतो, हे बघ, त्या प्रियांका चोप्रा आणि त्या निकमध्ये 10 वर्षाचं अंतर आहे. तर अजून 10 वर्ष थांब तू. अर्णवसाठी मला तू सून म्हणून पसंत आहेस, संभाजी म्हणाले. इकडे योगेशला बोलणं ऐकून ठसका लागला. अर्णव आता फक्त 12 वर्षांचा होता. काका मला चालेल, अर्णवला चालेल का? बघा, मला पण लवकर लग्न नाही करायचं. त्याला त्याच्यापेक्षा मोठी बायको चालत असेल तर काही हरकत नाही. तसंही गोडू आहे तो, असं मस्करीमध्ये तीसुद्धा बोलली. सगळे एकमेकांशी हसत बोलत होते. बोलता बोलता योगिताने चहा करून काकांकडे दिला आणि जेवण बनवण्यासाठी त्यांना मदत करू लागली. श्रेया अजून बाहेरच होती. काका मला लवकर घरी जावं लागेल जरा. त्यांचं काय बोलायचं असेल तर बोलून घेऊ देत. मला उद्याची तयारी करायची आहे. उद्या लवकर उठून जावं लागेल. नंतर ऊन चढलं की एस टीमध्ये खूप गरम होतं. कोकणात जायचं म्हणजे ऊन चढायच्या आत गेलं पाहिजे. आणि मामाची बदली होईल पुढच्या महिन्यात. मग तो इकडे कोल्हापूरला येईल. मग परत जाणं नाही होणार ना कोकणात. आणि तुम्हाला माहिती आहे ना मला समुद्र किती आवडतो ते. परत जायला भेटेल न भेटेल. मला ना सारखं असं वाटतं की मला नोकरी लागली ना की मला नेहमी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मालवण अशी कोकणातील पोस्टिंग मिळावी. म्हणजे माझं समुद्रप्रेम मला जपता येईल, योगिता म्हणाली. आणि तुला नवरा इथला भेटला तर काय करणार तू? काका म्हणाले. तसं ती म्हणाली, मग मी त्याला सांगेन, हे बघ बाबा, मी काय तुझ्या जॉबनुसार ॲडजस्ट करणार नाही. तुलाच माझ्या जॉबनुसार ॲडजस्ट करावं लागेल. जमते का बघ. नाहीतर आपण लग्नच नको करूयात. तिनं असं बोलल्यावर काका, काकी आणि ती हसायला लागले. काकी म्हणाली, बघा तुमची सून तुमच्या लेकाला कशी नाचवेल ते सांगायले आणि तुम्ही हसायला लागलाय. इकडे योगेश डोक्याला हात लावून बसलेला. आपलं गणित जमणार नाही बाबा असं वाटलं त्याला. तेवढ्यात ती म्हणाली, तुम्हाला कन्सेशन? आपण सगळे वर्षातून एकदाच जाऊयात कोकणात. बाकी काय तिकडे पोस्टिंग नाही करून घेणार. इथूनच अपडाऊन करेल, चालेल ना? म्हणून परत खळखळून हसली. सगळ्यांचा चहा झाला तसा श्रेया आणि योगेश बोलण्यासाठी घरापाठीमागे असणाऱ्या मोकळ्या जागेत गेले. बाग अशी नसली तरी वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती. नारळ, आंबा, फणस, चिकू, लिंबू, शेवगा, काही फुलझाडं, भोपळा, दोडका, पडवळ, शेंगभाजीचे वेल छान मांडव घालून घरावरती सोडले होते. पण सगळं नीटनेटकं होतं. खेड्यातल्या प्रत्येक घराच्या मागे हे चित्र दिसतंच. श्रेया आणि योगेश गेले होते, पण ते दोघेही एकमेकांशी काहीच बोलत नव्हते. इकडे योगेशच्या मामीने जेवणाची तयारी करून दिली आणि योगिताला म्हणाली की तू तुझ्या पद्धतीने बनव, जितकं होईल तेवढं. तुझे काका काय तुझ्या घरी येऊन खातात. आम्हाला फक्त वर्णनच ऐकावं लागतं. तिने पटपट सगळं जेवण तयार करायला घेतलं. खेडेगावात आजही हक्काने सगळी कामं कोणालाही सांगतात आणि एकमेकांच्या घरी अगदी सहज वावरतात, जसं की आपलंच घर आहे. ऋतिका फ्रेश होऊन आली होती. त्या दोघी गप्पा मारत जेवण बनवत होत्या. काकी काकांना म्हणाल्या, श्रेयापेक्षा योगिता योगेशसाठी योग्य आहे. तुमची सून करायची इच्छा पण पूर्ण होईल. होय गं, पण योगिताला लगेच लग्न करायचं नाही आहे. योगेश लहान आहे, थांबलो तरी चाललं असतं. पण जयवंतरावना घाई आहे. आणि खरंच गरज आहे त्यांना आता घरी कोणीतरी बाई माणूस असण्याची. योगिता म्हणते ते खरं आहे की त्यांच्या घराला अशा मुलीची गरज आहे की जी त्यांना वेळ देईल. तिची स्वप्न आहेत,
योगेश जयवंतराव तयारही होतील, पण तिला मोठ्या घरात जायचं नाही. पण खरं सांगू, श्रेया ती मुलगी नाही जी जयवंतराव ऋतिकाला समजून घेईल. तिच्या एकंदरीत वागण्यावरून ती गर्विष्ठ वाटली, कोणाची पर्वा न करणारी. काका म्हणाले, अरे ही इतका वेळ काय बोलतायत? ऋतिका बोलली, अगं थांब, मी गेल्याशिवाय त्यांचं बोलणं पूर्ण होणार नाही, योगिता म्हणाली. म्हणजे? ऋतिका म्हणाली. काही नाही, असं म्हणून योगिता श्रेया आणि योगेशकडे गेली. मगापासून बोर झालेल्या योगेशसमोर योगिताला बघून खुश झाला. ती त्याला बोलली, हे बघा, तुम्हाला कोणतीही मुलगी मिळेल. श्रेयाचं एका मुलावर प्रेम आहे आणि आज ती तिच्या घरी सांगेल. तो आजच त्याचं ट्रेनिंग संपवून परत येणार आहे आणि श्रेयाला जास्त जबाबदाऱ्या नको आहेत. त्यामुळे ती लग्नानंतर त्याच्यासोबत घरापासून लांब राहणार आहे. तिला फक्त राजा राणीचा संसार हवा आहे. म्हणजे कसं आहे, प्रत्येकाचं त्याच्या लाईफ जगण्याबद्दलच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. कोणाला जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचं असतं तर कोणाला ते नको असतं. म्हणजे ती चुकीची आहे असं नाही आहे. तिला तुमच्याशी लग्न नाही करायचं आहे, तुम्ही नकार द्या. इतक्या वेळात त्याने फक्त तिला नकार द्या एवढंच ऐकलं होतं. ऐकून त्याला आनंद झाला होता, पण त्याने दाखवलं नाही. फक्त ठीक आहे बोलला. तिकडे त्याच्या मामा आणि बाबाने त्यांचं बोलणं ऐकलं होतं. योगेशने सांगितलं होतं त्यांना, मी कॉल करेन, तो ऐका म्हणून. योगेशने श्रेयाला सांगितलं, हे बघ, मी तुला नकार देतो, पण त्याचा ठप्पा माझ्यावर लावू नकोस. तुझ्या घरी तू खरं ते सांग. आज राहू दे, उद्या सांग, पण सांग. मला कोणीही चुकीचं समजू नये, नाहीतर मामा मला परत मुलगी पाहायचा नाही. हो नक्की, श्रेया म्हणाली आणि त्या निघून गेल्या. जाताना योगिताला काका बोलले, योगिता, उद्या कितीला जाणार? काका, 8ची बस आहे रत्नागिरीला. बघू, सकाळच्या बसला गर्दी असते ना, मग रिक्षाने कोल्हापूरला जाईन, योगिता म्हणाली. ही लोकं पण सकाळी निघणार आहेत, मी बोलतो श्रीधरशी, संभाजी म्हणाले. ठीक आहे काका, चला निघते, खूप वेळ झाला, योगिता म्हणाली. योगिता आणि श्रेया निघून गेल्या. संभाजींनी योगेशला गच्चीवर बोलावले. आता मामा माझा क्लास घेणार, असं म्हणून बोटाने कपाळाला खाजवतच तो वर गेला. योगेश, काय चालू होतं आज तुझं? ते रागात त्याला बोलले. तुला काय वाटलं, मला कळणार नाही का? मी मुद्द्यालाच हात घालतो. खरं सांग, तू योगिताकडे का पाहत होतास? संभाजी म्हणाले. मी कधी मामा, काहीही, योगेश चाचरत बोलला. मी पाहिले, अगदी श्रेया ज्यावेळी येऊन बसली त्यावेळी तू तिच्याकडे नाही तर योगिताकडे पाहत होतास. इतकाच काय, गॉगलच्या आडून पण तू तिलाच बघत होता. आणि तिच्या घरी ती तुझ्याकडे इतकी काय रागात बघत होती रे? तुम्ही दोघं आधीपासून एकमेकांना ओळखता का? आणि तुमच्या दोघांमध्ये काही सुरू आहे का? संभाजी म्हणाले. अरे मामा, दम घे थोडा. आम्ही एकमेकांना पाहिले याआधी, पण खास ओळख अशी नाही आहे. म्हणजे ती मला सॉरी म्हणली होती, तिची चूक नसताना, एवढंच. आणि मला आवडलेली ती. म्हणजे आवडते ती, पण आमच्या दोघात तसं काहीही नाही आहे. आणि मला माहिती आहे, तुझा माझ्यावर नसला तरी तिच्यावर विश्वास आहे. आणि मी तिला आज दुसऱ्यांदा पाहतोय, नीट ओळख पण नाही, योगेश तोंड पाडत बोलला. अरे मग ती अशी तुझ्याकडे रागाने का पाहत होती? खरं सांग, काय कांड केलं आहेस? मामा म्हणाले. मामा चिल, मी काही नाही केलं. त्या दिवशी मी इथून बाहेर पडलो तर ही इतक्या धावत पळत चालली होती जसं काय मॅरेथॉन स्पर्धेत पहिलं बक्षीस हवंय. एवढी की तिच्या लक्षात पण आलं नाही की ती माझ्या गाडीला थडकत होती. एव्हन तिला माहीतच नाही की त्या दिवशी तिचा अपघात होता होता वाचलाय. तिला काही नाही रे, पण मला धडकी भरली होती. तो पूर्ण दिवसच खराब होता. तिच्याकडे बघता बघता मला लेट झाला आणि पुढे जाऊन गाडी बंद पडली. आणि त्यानंतर जो प्रकारमध्ये घडला तो त्याने सांगितला. आणि मग कंडक्टरला उत्तर देण्यासाठी त्यांच्यासमोर मी कसा त्या कारमध्ये बसलो ते सांगितलं. आणि काय रे मामा, तिला इतकी कसली घाई असते रे? मी तिला नंतर जाताना हात केलेला, लक्षच नव्हतं, योगेश. असं आहे तर, मामा म्हणाला. तुला आवडते ती हे माहीत आहे मला, पण तुझ्या तोंडून सांग, संभाजी म्हणाले. हो आवडते, पण काय उपयोग? तो तोंड पाडत बोलला. मॅडमचे विचार ऐकले, कठीण आहे सगळं, योगेश बोलला. तसं मामा म्हणाला, हो खरंच कठीण आहे. तू विसर तिला, मोठी चूक केली आहेस त्यामुळे विसर. मामा प्लीज हेल्प मी, योगेश तोंड पाडत म्हणाला. तसं मामा म्हणाले, हे बघ योगेश, तिला आता लग्न करायचं नाही. ती सरळ मार्गी मुलगी आहे, त्यात तिला श्रीमंत घरात नाही जायचं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, तू बड्या बापाचा बेटा आहेस आणि तिच्या मते तुला तुझ्या श्रीमंतीचा गर्व आहे, जे तू त्या दिवशी दाखवून दिलं आहेस. आणि महत्त्वाचं म्हणजे तिला असं वाटतं की मुलांचं स्वतःचं असं काही असावं, जे आता तुझ्याकडे नाही. तिची स्वप्न वेगळी आहेत. तिच्या मते बड्या घरात सुनांना स्वातंत्र्य नसतं. अरे तू समजावून सांग ना तिला. तुमच्यातली बॉन्डिंग बघून वाटतं की तुझं ऐकेल ती. असं सगळेच असतात का? तुला माहिती आहे ना आम्ही तसे नाहीत. मग बोल ना, योगेश. हे बघ योगेश, तिचा निर्णय महत्त्वाचा आहे. तुझं स्थळ तिलाच नेलेलं मी.
पण ती नाही म्हणाली आणि मी तिच्या मताचा आदर करतो. हे बघ, तिला तिच्या नवऱ्याचं स्वतःचं काही हवं आहे. आता सध्या तुला ते जमणार नाही आणि शिवाय ती अजून 2 वर्ष तरी लग्नाचं बघणार नाही. जयवंतरावांना तुझं लवकर लग्न करायचं आहे आणि तुला ती फक्त आवडते. प्रेम असतं तरी विचार केला असता. संभाजी म्हणाले, अरे मामा, तू समजून घे ना. ती भेटल्यापासून तिचाच विचार होता रे. मग ते प्रेम की अजून काही नाही माहीत. पण जेव्हा तू मला म्हणालास की या गावातच मुलगी पाहायचं आहे, मला सारखं असं वाटत होतं की तू जी मुलगी पाहिली आहेस ती हीच असावी. म्हणून तर तिथे मला तिला पाहून आनंद झालेला. समजून घे ना तू. आणि तसंही तुला ती सून म्हणून हवी होती ना. मग मी तुझ्यासाठी तिच्याशी लग्न करायला तयार आहे. काळजी नको करू. योगेश, काय रे शहाण्या, माझ्यासाठी लग्न करणार का तिच्याशी? त्याचा कान पिळत संभाजी म्हणाले. मामा सोड ना, कान दुखतोय ना. योगेश म्हणाला. त्याचा कान सोडत ते म्हणाले, हे बघ, मला काही ती सून नको आहे. उगाच तुला तिच्या मागे फिरावं लागेल. आपण दुसरी बघू. मामा, तू असं करणार का? एकुलता एक भाच्यासाठी एवढं पण नाही करणार. योगेश, गप नौटंकी, बघतो मी. पण मी तिला नाही समजावणार. जयवंतरावांशी बोलतो. त्यांनी जर वेळ दिला तर बघू. तिलाही वेळ भेटेल आणि तुलाही. चल आता, संभाजी म्हणाले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.